तुझं माझं नातं काय मला माहिती नाही, पण जे नातं आपल्यामध्ये आहे ते मी कुणाशीच जोडू शकत नाही. तुझ्याशी बोलून थोडं का होईना, पण मी खूप खुश असतो थोड्या वेळेसाठी. नेहमी शांत राहणारा मुलगा आपल्या आवडत्या व्यक्तीशी खूप काही बोलत असतो. प्रेम असो की मैत्री, त्यात भेट खूप महत्त्वाची असते. हे पण खरं आहे की पुरुषानं शरीर मागितलं तर वापर केलं म्हणतात, आणि स्त्रीनं स्वतः दिलं तर प्रेम म्हणतात. स्वतःसाठी न जगता जेव्हा दोघं एकमेकासाठी जगत असतात त्याला खरं प्रेम म्हणतात. खूप वेळा प्रयत्न केला कोणाशी तरी मन मोकळं बोलायचा, पण सगळे माझ्याशी गरजेपुरतेच बोलतात. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती व्यक्ती जर तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीपासून दूर राहिलेलं चांगलं असतं. उगाच कोणासाठी रडत नाही. जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हाच डोळ्यात पाणी येतं. एक मुलगी फक्त त्याच मुलाला आपल्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार देते ज्याच्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवते. कधी थांबायचं ते ओळखा. काही वेळा आयुष्यात सगळं सारखंच वाटायला लागतं, जणू एकाच सीनची पुन्हा पुन्हा रिपीट होत असलेली क्लिप. पुन्हा तोच संघर्ष, पुन्हा तीच फसवणूक, पुन्हा तोच गुंत आणि पुन्हा आपणच थकलेले. याचं कारण असतं पॅटर्न. आयुष्य सतत आपल्याला संकेत देत असतं, पण आपण ते दुर्लक्ष करतो. कारण चालू ठेवणं सोपं असतं, पण थांबणं ते फार मोठं धाडस असतं. थांबणं म्हणजे स्वतःला विचारणं, मी का हे सगळं परत परत अनुभवतोय. थांबणं म्हणजे स्वीकारणं, काही लोक, काही नाती, काही संधी आता पुढं न्यायच्या नाहीत. थांबणं म्हणजे नवीन काही सुरू करण्याची मोकळी जागा तयार करणं. खरं पाहिलं तर थांबणं म्हणजे पळून जाणं नाही, तर जागं होणं आहे. तेवढं जागं झाल्यावरच आपण स्वतःचं आयुष्य डिझाईन करायला शिकतो. कधीकधी पुढं जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सगळं थांबवून स्वतःला परत ऐकणं. ज्याला हे समजतं तोच खरा जेनियस. कारण चालणं सगळंच शिकतात, पण कुठं थांबायचं हे फक्त बुद्धिमान माणूसच ठरवतो. विवाहित आहेस म्हणून काय झालं, आपलं नातं अपूर्ण राहिलं तरी ठीक आहे, पण आपण प्रेम पूर्ण करू, सोबत राहू शकत नाही मान्य आहे, पण आपण नेहमी एकमेकांच्या हृदयात राहू. आयुष्य थोडंच असावं, पण प्रत्येक आयुष्यात तुझंच प्रेम मिळावं. तू मला कधी इग्नोर करू नकोस, कारण मी इग्नोर केलं तर तुला ते परवडणारं नाही आहे. काही लोकांना कॉल करायला काही कारणं लागत नाहीत, त्यांचा आवाज ऐकूनच मनाला सुकून मिळतो. माझं लग्न झालं आहे म्हणून विचार नको करू, तुला गरज वाटली तर सांग. मी प्रार्थना करतो की प्रत्येकाचं लग्न त्याच्या आवडत्या व्यक्तीसोबत व्हावं. अपूर्ण प्रेम खूप रडवतं. मन पण एकच आहे आणि त्या मनात फक्त तूच आहेस. कधीही न संपणारी आवड आहेस तू. मन भरून पाहावं वाटतं तुला, पण माझं मनच भरत नाही. काही व्यक्तींचं आयुष्यातलं स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असतं. दिसणं महत्त्वाचं नाही, तर असणं महत्त्वाचं असतं.